नमो नमः सर्वेभ्यो. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. एतस्मिन् चलचित्रे वयं भगवद्गीतायाः एकादशस्य पाठस्य अभ्यासम् अथवा विवरणं कुर्मः. 11वा पाठ चालू करतो आहोत. विश्वरूप दर्शन. स्लाइड शेअर करते. विश्वरूप दर्शन या अध्यायामध्ये कृष्णाने स्वतःचं वैश्विक म्हणजे जे मॅनिफेस्टेड आणि अनमॅनिफेस्टेड असे दोन्ही प्रकारचे रूपांचं दर्शन दिलेलं आहे अर्जुनाला. अर्जुनासारख्या महान योद्ध्याला जो कॅपेबल आहे आणि ते विश्वरूप दर्शन पाहून अर्जुनासारखा महान योद्धा सुद्धा भयचकित झाला किंवा रोमांचित झाला किंवा घाबरला असं थोडक्यात किंवा स्तंभित झाला असं म्हणूया आपण त्याला. ओके. सो 11वा चॅप्टर 11 विश्वरूप दर्शन योगा ऑफ व्हिजन ऑफ कॉस्मिक फॉर्म. म्हणजे कृष्ण किंवा परमेश्वर भगवंत हा सर्व चराचराला कसा व्यापून राहिले आहे आणि नुसतं चराचराला नाही म्हणजे ज्या व्यक्त फॉर्म्स आहेत ज्या मॅनिफेस्टेड फॉर्म्स आहेत त्याच्यात नाही तर तो अव्यक्त स्वरूपामध्ये सुद्धा आहे अनमॅनिफेस्टेड फॉर्म मध्ये पण आहे हे दाखवायचा या अध्यायामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं पुढे जाऊया. या सूत्रामध्ये या अध्यायामध्ये साधारणतः जस्ट ओके योगा ऑफ द विजन ऑफ कॉस्मिक फॉर्म्स मॅनिफेस्टेड ॲज वेल एज अनमॅनिफेस्टेड म्हणजे व्यक्त स्वरूपामध्ये आणि अव्यक्त स्वरूपामध्ये सुद्धा असा जो परमेश्वर आहे त्याला आपण हे करायचा प्रयत्न करू किंवा त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करू. या संपूर्ण अध्यायामध्ये 55 सूत्र आहेत. पहिल्या 4 सूत्रांमध्ये अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे अर्जुनास रिक्वेस्ट टू सी द कॉस्मिक फॉर्म ऑफ द गॉड की तुम्हाला एवढं सगळं जे 10व्या अध्यायामध्ये सांगितलंस तू कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये आहेस वगैरे. 10व्या अध्यायाचं नाव काय होतं? भक्तियोग. भक्तियोग सॉरी क्षमता 12वा अध्याय आहे भक्तियोग. 10व्या अध्याय होता विभूती योग. तुझ्या ज्या ज्या ग्लोरीज आहेत ज्या ज्या स्किल्स आहेत त्या तू सांगायचा प्रयत्न केलास. आता मला तुझं दर्शन घ्यायचं आहे की तुला पूर्ण स्वरूपामध्ये मला जाणून घ्यायचं आहे म्हणून पहिल्या 4 सूत्रांमध्ये अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे की तू मला तुझ्या मी कोण कोण आहे मार्गशीर्ष मासातला मी आहे मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे देवांमध्ये मी विष्णू आहे वगैरे तू मला सगळं सांगितलंस परंतु आता मला तुझं वैश्विक स्वरूप जाणून घ्यायची कॉस्मिक फॉर्म जाणून घ्यायची इच्छा आहे असं अर्जुन रिक्वेस्ट करतो पहिल्या 4 सूत्रांमध्ये. 5 ते 8 सूत्रांमध्ये कृष्णाचं किंवा भगवंताचं कॉस्मिक किंवा युनिव्हर्सल फॉर्म सांगितलं आहे की गॉड्स कॉस्मिक और युनिव्हर्सल फॉर्म इज डिस्क्राइब्ड इन 5 to 8 sutras. 9 to 14 मध्ये संजय डिस्क्राइब्स द म्हणजे संजयनी जे बघितलं अर्जुन कृष्णाचा जो संवाद चालू होता त्याची एक विजन संजयला पण होती. सो त्याला जसं तो दिसला संजय ट्राईज टू डिस्क्राईब द कॉस्मिक फॉर युनिव्हर्सल फॉर्म ऑफ द गॉड. त्यानंतर 15 ते 31व्या सूत्रामध्ये अर्जुनाचं त्याच्यावरचे व्ह्यूज आणि त्यांनी ऑफर केलेलं स्नेहभाव किंवा त्यांनी त्याचं समर्पण अर्जुनास व्ह्यूज ऑन द वैश्विक फॉर्म अँड ही ऑफर्स द प्रेज हे सांगतो आहे. 32 ते 34 मध्ये गॉड आस्क अर्जुना टू फाईट हिज ॲज हिज इन्स्ट्रुमेंट. निमित्त मात्र सव्यासाचीन असा शब्द आहे. निमित्त मात्र हो माझा तू कारण मीच सर्वस्व आहे तू फक्त इन्स्ट्रुमेंट आहेस तू फक्त एक निमित्त मात्र आहेस. 35 ते 46व्या सूत्रांमध्ये अर्जुनास फिअर अँड ओव्हरवेल्मिंग सांगितलेलं आहे म्हणजे अर्जुन हे सगळं त्याचं भव्य स्वरूप बघून घाबरून जातो त्या स्तंभित होऊन जातो त्यामुळे त्याची भीती आणि त्याच्या मानसिक अवस्था याच्याविषयी वर्णन केलेलं आहे की तो कसा रोमांचित झाला किंवा त्याला कसं एक्साइट झाला तो. 47 to 50 सूत्रांमध्ये गॉड्स रिटर्न टू हिज चतुर्भुज रूपा म्हणजे वैश्विक फॉर्म घेतल्यानंतर तो पुन्हा नॉर्मल त्याच्या चतुर्भुज विष्णूच्या स्वरूपामध्ये येतो ते सांगितलेलं आहे. आणि 51 to 55 सूत्रांमध्ये व्हॉट आर द ह्युमन्स ड्युटी डिस्क्राइब बाय गॉड की हे सगळं तुला दाखवल्यानंतर आता तुझी कर्तव्य काय आहेत किंवा तुला काय करणं अपेक्षित आहे मला काय वाटतं की तू हे करावंस हे याविषयी 51 ते 55 सूत्रात सांगायचा प्रयत्न केला आहे. सो आपण आता ह्याच्यानंतर थोडंसं मॅक्सिमाइज करूया आणि पहिली 14 सूत्र समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. जस्ट
Anyway, पुढे जाऊया. अर्जुनाज सॅटिस्फॅक्शन. की अर्जुन म्हणजे विभूती योग सांगितला त्याच्यानंतर अर्जुन त्याच्यावर रिप्लाय करतो आहे की अर्जुन उवाच. समहाऊ हे मोठं नाही होते. ओके फाईन. अर्जुन सॅटिस्फॅक्शन. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयो यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणतो आहे की मदनुग्रहाय. मत अनुग्रहाय संधी आहे, समस्त पद आहे. परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत त्वया उक्तम. यत त्वया त्वया उक्तम मध्ये गुणसंधी. यत त्वया उक्तम वचः तेन विसर्गस्य सकारः वचः तेन मोहः अयं विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. मोहः अयं विगतः मम. विगतः मम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. तो काय म्हणते आहे की हॅव्हिंग हर्ड सुप्रीमली कॉन्फिडेन्शियल स्पिरिच्युअल नॉलेज अबाउट यू. राजविद्या, राजगुह्य योग, त्यानंतर विभूती योग, हे सगळं सुप्रीम कॉन्फिडेन्शियल जे तुझं आध्यात्मिक नॉलेज आहे ते ऐकल्यानंतर विच यू हॅव रिव्हील्ड आउट ऑफ कंपॅशन फॉर मी. म्हणजे तू मदनुग्रहाय म्हणजे तू माझ्या अनुग्रहासाठी किंवा माझं जे कंपॅशन किंवा लव आहे तुझं माझ्या प्रती, त्यासाठी तू जे मला सांगितलंस त्याने काय झालंय, माय इल्युजन इज नाव डिस्पेल्ड. माझं इल्युजन किंवा माझा जो मोह आहे तो आता नष्ट झालेला आहे. असं तो म्हणतो आहे. अन्वय बघूया आपण. मदनुग्रहाय परमं गुह्यम. मदनुग्रहाय म्हणजे माझ्यासाठी किंवा माझ्या अनुग्रहासाठी किंवा माझ्यावर कृपा करण्यासाठी. समस्त पद आहे. मत अनुग्रह क्षम्यतां मम अनुग्रह षष्ठी तत्पुरुष तस्मै चतुर्थी एकवचन आहे म्हणून असतो. माझ्या अनुग्रहासाठी परमं गुह्यम. परम म्हणजे श्रेष्ठ आणि गुह्य म्हणजे कॉन्फिडेन्शियल असं जे अध्यात्मसंज्ञितम. अध्यात्मसंज्ञितम म्हणजे अध्यात्म इति शब्देन व्यपदेश म्हणजे अध्यात्माच्या विषयी सर्व जे आध्यात्मिक नॉलेज तू मला सांगितलंस आत्म्याविषयी, यज्ञाविषयी, हे सगळं जे तुम्हाला अध्यात्माविषयी ज्ञान नॉलेज संज्ञितम म्हणजे अध्यात्म नाम संज्ञितम. अध्यात्म संज्ञितम असं जे यत वचः त्वया उक्तम. यत वचः त्वया उक्तम जे वचन किंवा जे डिस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन तुझ्याकडून सांगितली गेली. तेन मम तेन तेन मम अयम मोह विगतः. त्याच्याने माझा हा मोह किंवा माझा हा संभ्रम हा विगतः म्हणजे नष्ट झालेला आहे. पुढे तो म्हणतो आहे भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तारशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. भवाप्ययौ इतरेतर द्वंद्व समास आहे. भवः च अप्ययः च इतरेतर द्वंद्व. भवाप्ययौ तत्र सवर्ण दीर्घसंधी अस्ति समस्तपदे. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ तप्रत्यय आहे विशेषण आहे भवाप्ययौचं. विस्तारशः मया विसर्गस्य उत्व गुणसंधी. त्वत्तः म्हणजे तुझ्याकडून कमलपत्राक्ष हे कमळाच्या कमलासारखे डोळे असणाऱ्या कमलपत्राक्ष संबोधन आहे कृष्णाचं. महात्म्यम अपि वर्णमेलन च अव्ययम सवर्ण दीर्घसंधी. भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तारशः मया त्वत्तः हे कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम. I have heard from you in detail, Vistarashah, about the appearance and disappearance of all living beings. Appearance and disappearance, भवाप्ययो. Appearance म्हणजे त्याचं मॅनिफेस्टेशन भव आणि अप्यय म्हणजे डिसअपिअरन्स म्हणजे त्याचा प्रलय. ओके, ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स ओ लोटस आय वन अँड ऑल्सो अबाउट युअर इटर्नल मॅग्निफिकन्स म्हणजे तुझं महात्म्य आणि तुझं अव्यय स्वरूप याविषयी सुद्धा मला कळलेलं आहे. अव्यय बघूया आपण. हे कमलपत्राक्ष भूतानां भवाप्ययो. भूतानां म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा भवाप्ययो समस्त पद म्हणजे त्यांचा उद्भव आणि त्यांचा प्रलय याविषयी ही विस्तारशः यांच्याविषयी विस्ताराने इन डिटेलमध्ये त्वत्तः मया श्रुतौ तुझ्याकडून मला
तुझ्याकडून तुझ्याकडूनच मी ऐकले. अव्ययम महात्म्यम अपीच भवतः अव्ययत्वम, म्हणजे तुझं अव्यय स्वरूप आणि महात्म्य हे सुद्धा मला तुझ्याकडूनच कळलेले आहे. मया श्रुतौ इति कर्मणी प्रयोग असते की माझ्याकडून ऐकलं गेलं आहे असं. म्हणजे तुझ्याकडूनच मला समजलेलं आहे. नाव ही सेज द डिझायर टू सी द गॉड इन अ कॉस्मिक फॉर्म. तू सगळं हे जे डिस्क्रिप्शन केलं तुझं अव्ययत्व, महात्मा, तुझं मॅग्निफिकन्स, सिग्निफिकन्स, हे सगळं. पण आता मला माझी एक इच्छा आहे की आय वॉन्ट टू सी यू इन अ कॉस्मिक फॉर्म. तुझं वैश्विक दर्शन मला करायचं आहे, विश्वरूप दर्शन योग. एवमेतत् एवमेतद्यथा तत्त्वम् एवमेतद्यथा तत्त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपं महेश्वरं पुरुषोत्तम. एवम एतत्, एवम एतत् मध्ये वर्णबेलत, एतत् यथा मध्ये तकारस्य दकारः षष्ठव, यथा आत्थ. आत्थ म्हणजे तू बोललायस, ब्रवीशी, त्वं ब्रवीशी, त्वं वदसी. आथ हा इथे सवर्ण दीर्घ संधी आहे. यथार्थ यथा त्वम आत्मानं वर्णमेलन परमेश्वर द्रष्टुमिच्छामि वर्णमेलन ते रूपम ऐश्वरम वर्णमेलन पुरुषोत्तम. एवं एतत् यथा आत्थ त्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. As you told me that this is your original form, हे तूच मला सांगितलंस की हा तुझा ओरिजिनल फॉर्म आहे. एवम म्हणजे त्वम आत्थ, तू तू जसा बोलला आहेस हेच तुझं मूळ स्वरूप आहे. बट यू हॅव कवर्ड ऑल द युनिवर्स अँड यू हॅव कवर्ड, म्हणजे या सगळ्या वैश्विक फॉर्मनी तू सर्व विश्व व्यापून टाकलेलं आहेस. आय वॉन्ट टू सी दॅट कॉस्मिक फॉर्म ऑफ यू विथ ऑल इट्स ग्लोरीज. म्हणजे मला हे त्याचं ते विश्वरूप दर्शन, तू कसा आहेस हे मला त्याच्या सगळ्या ग्लोरीज सकट किंवा त्याच्या सगळ्या वैभवासह, हा, रूपम ऐश्वरम, ऐश्वरम शब्द वापरला, त्याच्या ऐश्वर्या सकट मला पाहायची इच्छा आहे असं तो म्हणतो आहे. अन्वय बघूया. हे परमेश्वर, हे पुरुषोत्तम, आत्मानं त्वम यथा आत्थ आत्थ, आत्मानं त्वम म्हणजे स्वतःच तू, यथा ज्याप्रमाणे, आत्थ तू बोलला आहेस किंवा तू बोलत आहेत, एवम एतत् ते ऐश्वरम, एवम एतत् म्हणजे तसेच हे तुझे, ते तव ते षष्टी एकवचन, तुझे ऐश्वरम रूपम च म्हणजे तुझं ऐश्वर आणि तुझं रूप स्वरूप हे द्रष्टुम अहम इच्छामि, मी पाहू इच्छितो, या मला बघायचं आहे. पुढे काय म्हणतो आहे तो की मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तत् शक्यम, तकारस्य चकारः श्रुत्व अनन्तरं शकारस्य छकारः चत्वसन्धि. तत् शक्यम मया द्रष्टुम इति प्रभो, प्रभो संबोधन आहे. योगेश्वर ततः मे, विसर्ग से उत्वगुण संधि, ततः मे त्वं दर्शय, दर्शय आत्मानम अव्ययम, दर्शय आत्मानम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. तो काय म्हणतो आहे, मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानम अव्ययम. हे ओ लॉर्ड ऑफ ऑल मिस्टिक पॉवर्स, योगेश्वर त्याला म्हटलेलं आहे की ऑल मिस्टिक योगांचा जो ईश्वर आहे तो योगेश्वर. ओ लॉर्ड ऑफ ऑल मिस्टिक पॉवर्स, इफ यू थिंक आय एम स्ट्रॉंग इनफ टू बिहोल्ड इट, जर तुला असं वाटत असेल की मी ते ऐकण्यासाठी, तत् शक्यम, तत् मया शक्यम, मला ते समजून घेण्याचं माझ्याकडून शक्य असेल, तर देन काइंडली रिव्हील दॅट इम्प्रेपरिशेबल कॉस्मिक फॉर्म टू मी, तर कृपा करून तू मला ते विश्वरूप दर्शन किंवा मला ते दर्शन तू वैश्विक स्वरूपाचं तुझ्या दर्शन मला तू दे. आपण अन्वय बघूया. हे प्रभू किंवा हे स्वामी, तत् मया द्रष्टुम शक्यम, तत् मया द्रष्टुम शक्यम म्हणजे ते म्हणजे तुझं विश्वरूप दर्शन, ते माझ्याकडून पाहणे जर शक्य असेल, इति यदि मन्यसे, इति यदि मन्यसे असं जर तुला वाटत असेल, इति यदि त्वम मन्यसे, त्वम मध्य हृदय, असं जर तुला वाटत असेल, ततः तरच किंवा त्यानंतरच, हे योगेश्वर किंवा हे योगेश्वर,
त्वम अव्ययम आत्मानं मे दर्शय. त्वम अव्ययम आत्मानं म्हणजे तू तू तुझं अव्यय स्वरूपी स्वतःच मम मे षष्ठी एकवचन माझ्यासाठी किंवा मला क्षम्यता मह्यम मे. मह्यम मे चतुर्थी एकवचन आहे. माझ्यासाठी त्वम दर्शय माझ्यासाठी तू दाखव. त्वम अव्ययम आत्मानं मह्यम दर्शय मे दर्शय तू मला दाखव. जर माझ्याकडून ते पाहणं शक्य असेल असं तुला वाटत असेल तर तू मला ते कृपा करून माझ्यासाठी दाखव. नाव गॉड इन अ कॉस्मिक फॉर्म. आता परमेश्वर भगवंत ते स्वरूप दाखवायला रेडी झालेले आहेत. ते म्हणत आहेत की श्री भगवान वाच पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्त्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृत कृतीनी च. तो म्हणतो आहे की पश्य मे पार्थ रूपाणी हे पार्थ शतशः अथ सहस्त्रशः विसर्गाचे उत्व गुणसंधी पूर्वरूप नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. सिंपल आहे. तो काय म्हणतो आहे की बिहोल्ड नाव हे अर्जुना हे पार्थ बिहोल्ड माय हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ वंडरफुल फॉर्म्स ऑफ वेरियस शेप साइज अँड कलर्स. तो म्हणतो आता तू माझं वैश्विक रूप पहा जे जे शेकडो किंवा हजारो गोष्टींमध्ये व्याप्त आहे. अतिशय नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानी खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स साइजेस आणि दिव्यानी नानाविधानी कलर्स मध्ये वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये जे आहे ते तू माझं स्वरूप आता तू पहा असं तो म्हणतो आहे. अन्वय बघूया. हे पार्थ शतशः अथ सहस्त्रशः म्हणजे शतशः अथ सहस्रशः म्हणजे त्यांना म्हणायचे की ज्याला काही गणतीच नाहीये हजारो लाखो फॉर्म मध्ये असलेलं. शतशः सहस्रशः हे एक प्रकारचं सिम्बॉलिक आहे. म्हणजे फक्त 1000 फॉर्म मध्ये देव आहे असं नाही किंवा 100 फॉर्म मध्ये आहे. शेकडो हजारो माझे फॉर्म्स आहेत. आपण म्हणतो लाखो करोडो आहेत. म्हणजे फक्त एकच लाख असतात का एकच करोड असतात का तसं नाही. तर अनेक जे की त्याची काही गणतीच नाही आहे याचं काही काउंटिंगच नाही आहे. अशा अपरिमित अशा नानाविधानी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नानाविधानी दिव्यानी आणि नुसतं नानाविधानीच नाहीये तर दिव्य म्हणजे किंवा आपण त्याला म्हणूया की एक प्रकारचा ज्याला काही जे आपल्याला समजू शकत नाही असं जे आपल्याला समजू शकत नाही ते दिव्य असतं. आपल्या ज्या फिजिकल फॉर्म सायंटिफिक ह्याच्या पलीकडे ज्या गोष्टी असतात त्याला आपण दिव्यत्व असं म्हणतो. तर अशा लोकोत्तर किंवा दिव्य अशा प्रकारच्या ज्या गोष्टी फॉर्म आहेत दिव्य आणि नाना वर्णाकृतीनीच वेगवेगळ्या फॉर्म शेप साइजेस मध्ये च मे रूपाणी पश्य असं जे माझे मम मे माझं जे रूप आहेत किंवा माझी जी रूपं आहेत वेगवेगळी नपुसकलिंगी बहुवचन रूपाणी तानी हे पार्थ त्वं पश्य ते त्यांना तू आता पहा असं तो म्हणतो आहे. पुढे म्हणतो आहे पश्चादित्यान वसून रुद्रानश्विनो मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. पश्य आदित्यान वसून पश्य आदित्यांमध्ये सवर्ण दीर्घसंधी आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ वर्णमेन नसेल. अश्विनौ द्विवचन आहे कारण 2 अश्विनी कुमार असतात म्हणून. मरुतः तथा मध्ये विसर्गस्य सकारः. बहूनी अदृष्टपूर्वाणि गणसंधी आहे. पश्य आश्चर्याणी मध्ये सवर्ण दीर्घसंधी. तो काय म्हणतो आहे की हे भारत भारत अर्जुनाचं संबोधन आहे. हे भारत आदित्यान वसून म्हणजे आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ तथा मरुतः पश्य अदृष्टपूर्वाणि बहूनी आश्चर्याणी च पश्य. तो आदित्यान म्हणजे काय की आता नाव बिहोल्ड इन मी ऑफ 12 सन्स ऑफ अदिती. आदित्य म्हणजे सूर्य हे एक आदित्य सूर्याचं समानार्थी शब्द आहे आदित्य. पण काही ठिकाणी आदित्यच्या म्हणजे इथे त्याचा अर्थ जे दितीचे 12 पुत्र आहेत. काल मागच्या विभूती योगामध्ये पण आले होते आदित्यानहम विष्णू आदित्येषु अहम विष्णू. सो अदितीचे काश्यप महर्षींची पत्नी असते 2 पत्नी असतात दिती आणि अदिती. सो अदितीचे जे 12 पुत्र आहेत त्यांना तू आता माझ्यामध्ये पहा. अष्टवसून
म्हणजे 8 जे वसू आहेत त्यांना सुद्धा तू आता सगळे द्वितीय बहुवचनात आहेत. रुद्रान, एकादश रुद्रान, त्या सगळ्या रुद्रांना तू अश्विनौ, 2 अश्विनी कुमार असतात म्हणून अश्विनौ, 2 अश्विनी कुमारांना, मरुतः म्हणजे जे 49 मरुताज आहेत त्यांना, अशांना तू आता माझ्यामध्ये पहा. आणि तो काय म्हणतात, शिवाय अदृष्टपूर्वाणी, अदृष्टपूर्वाणी म्हणजे जे ह्याच्यापूर्वी कधीही दृश्य फॉर्म मध्ये आले नाहीत किंवा ह्याच्यापैकी ह्याच्यापूर्वी कधीही कोणी त्यांना पाहिलं नाही असे अदृष्टपूर्वाणी बहुनी आश्चर्याणी, असे अनेक आश्चर्य तू आता माझ्या या फॉर्म मध्ये तू आता पाहशील किंवा तू पहा आता, असं तो त्याला रेडी करतो आहे. So, as well as 49 Marutas and many more marvels never revealed before hereafter. Now you see all that. Now you watch all that form. असं तो म्हणतो आहे. पुढे तो म्हणतो आहे, इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. इह एकस्थम, वृद्धी संधी, जगत्कृत्स्नं पश्य अद्य, सवर्ण दीर्घ, सचराचरम मम देहे गुडाकेश, गुडाकेश संबोधन आहे, यत च अन्यः, यत च मध्ये तकारस्य चकारः श्चुत्व संधी, च अन्य मध्ये सवर्ण दीर्घ संधी, क्षम्यतां, च अन्यत मध्ये सवर्ण दीर्घ संधी, अन्यत द्रष्टुम मध्ये तकारस्य दकारः जष्ट्व, अन्यत द्रष्टुम इच्छसि. तो काय म्हणतो आहे की इह एकस्थं जगत्कृत्स्नं पश्य आद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यत च अन्यत द्रष्टुम इच्छसि. Behold now, hey Arjuna, now you behold the entire universe with everything moving and non-moving, Sacharacharam, assembled together in my universal form, Ekastham. Whatever else you will wish to see, cha anyat drashtum ichchasi, observe it all within this universal form. तू आता माझ्यामध्ये पहा. अन्वय बघूया. हे गुडाकेश अद्य एकस्थम सचराचरम कृत्स्नम. अद्य एकस्थम, आता, किंवा अद्य म्हणजे आता, आज, एकस्थम म्हणजे एकत्रित झालेले, असेंबल टुगेदर इन माय युनिव्हर्सल फॉर्म, एकस्थम, सचराचरम कृत्स्नम, मुव्हिंग नॉन लिव्हिंग, मुव्हिंग नॉन मुव्हिंग, सगळे चर आणि अचर असे सगळे, कृत्स्नम म्हणजे समग्र जगत, अन्यच जगत म्हणजे हे सर्व जग, आणि च अन्यत यत द्रष्टुम इच्छसी, अन्य जे काही तुला पाहायची इच्छा असेल, इच्छसी, तत्सर्वम इह मम देहे पश्य, ते सर्व आता तू माझ्या देहामध्ये किंवा माझ्या फॉर्म मध्ये तू पहा, असं तो म्हणतो आहे. पण ते पाहण्याच्या आधी तो एक लिमिटेशन पण सांगतो आहे. लिमिटेशन ऑफ द ह्युमन सेन्सेस. आपल्याला माहिती आहे आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत. आता इथे फक्त चक्षु याकडे पहा म्हणतोय ना, सारखं पश्य 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 म्हणून, आणि म्हणून फक्त डोळ्यांविषयी सांगितलेले आहे. परंतु आपल्या जे ह्युमन सेन्सेस आहेत त्यांना एक लिमिटेशन्स आहेत. आपण भगवंताला का पाहू शकत नाही, तर आपल्याला ती एबिलिटीज किंवा आपल्या ती स्किल सेट आपल्याकडे नाही आहे. आपल्या सेन्सेसना एक लिमिटेशन आहे. आपण UV रेस पाहू शकत नाही, आपण इन्फ्रारेड रेज पाहू शकत नाही, एक्स रेज आपण पाहू शकत नाही, सोनोग्राफीचे रेज असतात ते आपण पाहू शकतो का? नाही पाहू शकत. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण पाहू शकत नाही, कारण आपण एका ब्रॉड स्पेक्ट्रम मध्येच पाहू शकतो. ह्युमन सेन्सेसना एक लिमिटेशन आहे. वेगळ्या त्याच्या अतिशय लोअर आणि अतिशय हायर ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या आपण पाहू शकत नाही किंवा त्या आपण सेन्स करू शकत नाही. ओके, सो ही इज टेलिंग द लिमिटेशन्स ऑफ द ह्युमन सेन्सेस, एस्पेशली अबाउट आता तू पहा पहा म्हणतो आहे ना, तो पश्य म्हणतो आहे, म्हणून तो डोळ्याचे लिमिटेशन सांगतो आहे की न तु मां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. Sri Krishna says, "Hey Arjuna, you cannot see me with this. You cannot see my Vaishvik darshan with this normal and limited human senses. So I will give you the दिव्य चक्षु किंवा एक स्पेशल विजन मी तुला देतो आहे." आता इथे बघा, अर्जुन हा आधीच म्हणजे सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता.
हा, तो योगी होता. अं, तरी सुद्धा तोही पाहू शकत नाही असं तो म्हणतो आहे. हं? आता ह्याच्यामध्ये मी थोडस एक बॅकग्राऊंड सांगू इच्छिते की आपल्या डोळ्यामध्ये जर तुम्ही अॅनाटॉमी बघाल तर साईट इज अ मोस्ट डेव्हलप सेन्सेस. 5 सेन्सेस पैकी नेत्र किंवा चक्षुरेंद्रिय हे मोस्ट डेव्हलप सेन्स आहे. आणि याच्यामध्ये रटायनामध्ये 2 टाईपच्या सेल्स असतात. लिटिल विथ छोटीशी अनाटॉमी की त्याच्यामध्ये रेड सेल्स असतात आणि कोन सेल्स असतात. कोन सेल्स आर सेन्सिटिव्ह टू द कलर अँड लोकेटेड इन अ पार्ट ऑफ द इन पार्ट ऑफ रेटिना विच इज कॉल्ड एज अ फोविया. And red rod cells are not sensitive to color, but they have a greater sensitivity to light. They are located around the fovea, and they are responsible for the peripheral vision as well as the night vision. तुम्हाला माहिती असेल अर्जुन हा म्हणजे द्रोणाचार्याची अर्जुनाची एक गोष्ट आहे की संध्याकाळनंतर अर्जुन एक दिवशी आपला अभ्यास थांबवतो. तो म्हणतो आता काळोख पडला, आता मी बघू शकत नाही, मी कसं काय बघणार, म्हणजे लक्षवेध कसा करणार. तर द्रोणाचार्य त्याला शिकवतात हाऊ टू एक्सपांड दिस पेरिफेरल विजन अँड हाऊ टू डेव्हलप अ नाईट विजन ऑल्सो. ती विद्या तर द्रोणाचार्यांकडून शिकतो आणि त्याच्यानंतर मग त्याची ती की तुला जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं असेल तर तुला ही लिमिटेशन्स क्रॉस करावे लागतील. यू हॅव टू डेव्हलप द युअर पेरिफेरल विजन ॲज वेल ॲज द नाईट विजन. म्हणून तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता किंवा समजलं जातं की तो रात्री पण त्याचा लक्षवेध करू शकत असेल. जिथे प्रकाश कमी असतो तिथे पण तो त्याचा लक्षवेध करू शकत असेल. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. त्यामुळे अर्जुनासारखा योगी मनुष्य ज्याच्या स्किल्स किंवा ज्याच्या लिमिटेशन्स ज्याच्या सेन्सेस ऑलरेडी एक्सपांड झालेला आहेत असा मनुष्य सुद्धा तो म्हणतो आहे की न तु माम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा. म्हणजे ज्याच्या विजन ऑलरेडीच डेव्हलप झालेली आहे सामान्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने, जो सर्वश्रेष्ठ आहे, त्यांनी त्याच्या सेन्सेसची लिमिट ऑलमोस्ट क्रॉस केलेली आहे, तो सुद्धा असा मनुष्य सुद्धा अर्जुनासारखा तू मला पाहू शकत नाहीस. न तु माम शक्यसे द्रष्टुम. या तुझ्या डोळ्यांनी तू मला पाहू शकत नाहीस, त्यासाठी मला तुला दिव्य शक्ती किंवा दिव्य दृष्टी मला तुला द्यायला पाहिजे. न तु माम शक्यसे द्रष्टुम अनेन एव मध्ये वृद्धी संधी स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. अनेन स्वचक्षुषा एव म्हणजे ह्या तुझ्या डोळ्यांनी, डोळ्यांनीच स एव शब्द म्हणजे डोळ्यांनीच त्वम माम द्रष्टुम न शक्यसे, तू मला पाहू शकत नाहीस. ते दिव्यम चक्षुः ददामी, ते म्हणजे तुभ्यम, ते तुझ्यासाठी मी दिव्य चक्षु देतो आहे. ओके, जस्ट अ मिनिट. तुझ्यासाठी मी दिव्य चक्षु, जस्ट अ मिनिट. हा, तुझ्यासाठी मी दिव्य चक्षु देतो आहे की एक स्पेशल विजन तुला मला द्यावी लागेल, तेव्हाच तू मला पाहू शकतोस, नाही तर तू मला पाहू शकणार नाहीस. अधुना ऐश्वरम मम योगम ऐश्वरम पश्य. आता माझं योग सिद्धी ऐश्वर तू पहा, मी तुला स्पेशल विजन देतो आहे. पुढे जाऊया आपण. संजय उवाच. त्याच्यानंतर संजय म्हणतो आहे की एव वक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरम्. वर्णमेलन आहे फक्त. हा, ततः राजन मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी, महायोगेश्वर हरिः विसर्गस्य उत्वगुणसंधी, दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम. तो म्हणतो आहे, संजय म्हणतो आहे की ओ किंग, हा, हे राजन म्हणजे हे राजन, हॅव्हिंग स्पोकन दस, म्हणजे हे बोलून झाल्यानंतर, द सुप्रीम लॉर्ड ऑफ योगा, योगेश्वर श्रीकृष्ण डिस्पेल्ड हिज डिवाइन अँड ऑप्युलेंट फॉर्म टू अर्जुना. त्याचं परमरूप ऐश्वर्य त्यांनी अर्जुनाला पार्थाय, चतुर्थी एकवचन, अर्जुनासाठी त्याने दाखवलं. हे राजन महायोगेश्वर हरिः, म्हणजे महायोगेश्वर हरी विष्णू, एवं उक्त्वा या प्रकारे बोलून, ततः म्हणजे त्यानंतर, परमम ऐश्वरम रूपम त्याने त्याचं परम ऐश्वरी किंवा ईश्वरी किंवा ऐश्वर्य असं रूप पार्थाय दर्शयामास. दर्शयामास लिटलकार आहे. सो पार्थासाठी तरी त्याचं वैश्विक दर्शन त्याने त्याला दाखवलं. आता ओके,
कारण एक 7च मिनिटं राहिली आहेत, त्यामुळे आपण हे कम्प्लीट नाही करू शकणार. आय थिंक आपण इथेच थांबूया. आपण पुढच्या सेशनमध्ये सुरुवात करूया, कारण कृष्णाचं दर्शन आहे तर ते एका सेशनमध्ये घेणं आवश्यक आहे. सो स्टॉप शेअर करते. आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 1 ते 9 सूत्र पाहिली. हं. हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचू शकतील. सो या सेशनमध्ये आपण 1 ते 9 सूत्रांचा अभ्यास केला. याच्या पुढची सूत्र आपण ही पुढच्या सेशन्समध्ये घेऊया. धन्यवाद. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत शुभम भवतु.